प्रत्येक पॅनक्रियाटायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये एंडोस्कोपी करणं गरजेचं आहे का? सिंपल आन्सर नाही. प्रत्येक पेशंटला एंडोस्कोपीची गरज पडत नाही. जेव्हा ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस असतो तेव्हा कधी कधी आम्हाला डायग्नोस्टिक गॅस्ट्रोस्कोपी करायला लागते. तू बघायला की पेनचं कारण काय, हे पॅनक्रियाटायटिसमुळे आहे का, इव्हन गॅस्ट्रायटिस, अल्सर वगैरे आहे, त्याच्यासाठी आम्ही डायग्नोस्टिक गॅस्ट्रोस्कोपी करतो. पण दुसरा ERCPचा मुख्य रोल आहे. कधी आपण ERCP किंवा EUS हे करून पित्ताशयामध्ये किंवा पित्ताशयाच्या नळीमध्ये, ज्याला बाईल डक्ट म्हणतात, त्याच्यामध्ये खड्या आहेत किंवा स्लज आहे का ते बघायला आपल्याला एंडोस्कोपी लागते. जर पित्ताच्या नळीच्या तोंडाशी खडा अडकला असेल तर तो खडा काढायला आपल्याला ERCPची तपासणी करायला एंडोस्कोपी लागते. आणि जर पॅनक्रियाटिक फ्लुइड कलेक्शन झालं असेल, जे पॅनक्रियाटायटिसचं कॉम्प्लिकेशन आहे, तर ते सुद्धा बरं करायला आपल्याला EUS लागतं. ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पेशंटला एंडोस्कोपीची डेफिनेटली गरज पडत नाही. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पॉडकास्टच्या लिंकला क्लिक करा.